तुमच्या देखील चेहऱ्यावर अनावश्यक केस आहेत का? त्याला आपण लव असे म्हणतो. तर कधी आपल्याला इकडे येतात तर कधी इकडे येतात. आणि काही जण आपण इतके व्हिडिओ सर्च करतो तर काही जण म्हणतात की तू बेसन लाव, बेसनामध्ये हळद घाल, तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करा, तुम्ही रेझरने काढा. आणि इतकी पेनफुल ही प्रक्रिया असते की आपल्याला इतका त्रास होतो. आणि नेक्स्ट टाइम आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील लव काढायचं म्हटलं की 10 वेळा विचार करावा लागतो, कारण त्याचा होणारा त्रास हा आपल्याला अगोदरच आठवत असतो. तर आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कसं काढायचं आहे. आणि झिरो पेन, हे बघा आता जस्ट मी ह्याच्यामध्ये एक सेल घातलेला आहे आणि उद्या संडे मला चर्चला जायचंय, तर मी आता अगोदरच तुम्हाला ट्रिम करून दाखवते. तर हे बघा आता तुम्ही पाहू शकता. हा हे बघा हे केस आहेत तुम्हाला दिसत आहेत. बघा तर तुम्ही पाहू शकता एकच सेकंड मध्ये इकडं आणि बिफोर आफ्टर. हे बघा इथं पूर्ण गेलेले आहेत आणि इथं आहेत, तुम्हाला दिसत असेल. तर खूप सिंपल आहे आणि ह्याच्याने काहीही जास्त केस येत नाहीत. मी तुम्हाला आता सांगते ना, जाड येत ना पातळ, जी तुमची ग्रोथ आहे तीच राहणार आहे. कारण 10 वर्षापासून मी वापरते आणि खूप जणांकडून ऐकले की आम्ही वॅक्स करतो, आम्ही रेझर वापरतो आणि बेसनचं काही करायला जाऊच नका तुम्ही, कारण हा एकदम टाइम वेस्ट आहे आणि आपली चुतियागिरी आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा तर इथे किती आता हे बघा. हे बघा किती वेळ लागला मला, काहीच नाही. मला कुठे देखील जायचं असेल तर मी हे पिंक कलरचं ट्रिमर आहे जे मी डीमार्ट मधून घेतलं. त्याला 5 वर्ष झालेले, तर मी 300-350 ला ऑलमोस्ट घेतलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता की किती अजून खराब झालेलं आहे. ह्याच्या मागचं टोपण माझ्या बेबीजने कुठं काढून फेकलं मला माहित नाही, पण हे खराबच होत नाही हे 5 वर्षापासून. आणि तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला हे बघा ह्याच्यावर हेअर्स दाखवते, छोटे छोटे हेअर्स. तुम्हाला दिसतंय का नाही काय मला माहित नाही, पण हे बघा ह्या बोटांवर छोटे छोटे हेअर्स आहेत. हे बघा हे इथे तुम्हाला दिसत असेल. हे बघा तर खूप इझी आहे. तर सगळं पेनलेस तुम्ही सोडा आणि एकदा हे ट्राय करून बघा. तुम्ही जर एकदा वापरलं तर तुम्ही मला सेकंड टाइम थँक्स म्हणणार आहे. आणि ते थँक्स ऐकायला मी इथंच आहे, मी कुठं जाणार नाही. हे बघा पूर्ण फेसवर देखील फिरू शकता तुम्ही. एक